नमस्कार, वेलकम बॅक टू माय फर्स्ट व्लॉग. मला खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायचा होता, पण मी ज्या माळशी आहे, मी जात नाही बाहेर. सो बघूया आज काय काय होते ते. पिंक कलरचा कुर्ता आहे म्हणून पिंक कलरची लिपस्टिक. जाम लेट होते. एवढ्या गरमीचे ते मी केस खुले नाही सोडणार आहे. सो काहीतरी करावं लागेलच. काय करू? बांधून आली. आता झाली आमची एक्झाम, त्यामुळे आम्ही आलो गच्चीवर फोटो काढायला. असं काढले पण त्याचा बटरफ्लाय काय वाटतं असं नाही पोरी बाकी सगळे पंची बनवून फिरू मस्त आधीच बुक लागलेली. त्याच्यामध्ये माझी फीड हे बघा, सगळे याच्यात केक केक दिसत आहेत. त्यामुळे मी विचार केला की केक बनवूया. हे असे बिस्किट घ्यायचे. एक चॉकलेटचे कोणता पण घ्या तुम्ही. आणि पार्लेजी घेतलं तरी चालतील. मी हे डायबिटीजचे बिस्किट घेतलेत कारण की मला हे चांगले वाटतात. सो याला आता आपण तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. हे मिक्सरमधून काढल्यानंतर एका चाळणीत चाळून घ्यायचं, कारण की त्याच्यात जे उरलेले सुरलेले असतील ते निघून जातील बिस्किट. अशा प्रकारे आपण पटापट काही काढून घेऊ. ते झाल्यानंतर थोडंसं साखर पण चाळून घ्यायची, म्हणजे ग्राइंड करायची. चवीनुसार तुम्हाला किती आवडते किती नाही ते, कारण की मला जास्त साखर लागते. मम्मी मम्मी इकडे ये. बस हे याला पण चाळून घ्यायचंय का? अरे देवा, चाळावं तर लागेल. ते झाल्यानंतर कुकर असतं मोठं आपलं, ते तापवायला ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये वाळू टाकायची. वाळू पण चालेल. आणि अशी वाळू टाकतो. खडे खाली वाळू. त्यातलं हे सगळं काढून ठेवायचं. अरे बाई, याच्यात वाळू घुसली. हे सगळं काढून ठेवायचं. रिंग काढायची नंतरचा आणि ही वाळू त्याच्यात टाकून द्यायची. आणि हे सगळं बॅटर बनवायच्या आधीच करायचं, म्हणजे मग आपण जेव्हा बॅटर बनवतो तोपर्यंत हे गरम झालेलं असतं. या बॅटरमध्ये थोडीशी कोको पावडर टाकायची, थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आणि हे एसेन्स आहे ना हे टाकायचं. हे टाकायचं. थोडासा इनो टाकायचा, थोडासा का, आणि थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी. किंवा जेव्हा इनो टाकाल ना त्याच्यानंतर वरतून पाणी टाका, म्हणजे मग ते असं फुसफुस होतं आणि मग ते चांगलं वाटतं. आणि दूध जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. ओके, मला असं वाटतं जास्त म्हटलं टाकू का पाहिजे. हे सगळं एकत्र आधी मिक्स करायचं ना. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. असा जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत असं एका रोटेशनमध्ये फिरवत बसायचं त्याला. आणि आता सोडा टाकायचा, सॉरी इनो, इसेन्स ऑइल. ह्याच्याने एकदम मस्त वास येतो आणि चव येते. जास्त नका टाकू, कारण की मग जास्त वास येईल. हे बटर घेतलेली आणि हा बटर पेपर सेम साईजचा. याला दोन्हीला पण आता तूप लावून घ्यायचं.
याला ठेवायचं 45 मिनिट्स आणि त्याच्यानंतर मग आपण चेक करूया की फुगलाय का नाही किंवा मग झालाय का नाही. लुक ॲट दी व्यू. ब्युटिफुल. त्याच्यावरती डेअरी मिल्क टाकू शकता तुम्ही किंवा काही पण टाकू शकता. आपला केक झालेला आहे तयार. लुक मस्त दिसतोय, एकदम टेस्टी झाला होता. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.